नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं शेवटचं अक्षर आहे ह. ह आहे हर्बचा, आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या वनस्पतीचा. रोजची भाजी घेताना ज्याच्या 2 काड्या आपण भाजीवाल्या दादांकडून हक्कानी मागून घेतो आणि दादाही बिनदिक्कत त्या आपल्या पिशवीमध्ये टाकतात, त्या वनस्पतीची औषधी माहिती आज आपण घेणार आहोत. सगळ्या गृहिणींच्या लक्षात आलंच असेल की आपण कढीपत्त्याविषयी बोलतो आहोत. काही लोक याला कडीनिंब, गोड निंब असंही म्हणतात. कढीपत्त्याचं मध्यम उंचीचं झाड असतं. त्याची पानं सुरेख आकाराची आणि काडीच्या दोन्ही बाजूला छान रचलेली असतात. कढीपत्त्याची पानं सुगंधी असतात आणि स्वयंपाकाची रुची वाढवण्याचंही काम करतात. महाराष्ट्रीयन कढी किंवा आमटी करायची असली की कढीपत्ता लागतोच लागतो. कढीपत्त्यामध्ये विषाचा नाश करण्याची तसंच भूतबाधा म्हणजे सूक्ष्म जीवजंतूंचा, नकारात्मक वाईब्सचा नाश करण्याची शक्ती असते, असं आयुर्वेदाच्या ग्रंथात सांगितलेलं आढळतं. प्रत्यक्षातही कढीपत्त्याचं झाड जर का अंगणामध्ये असेल तर जंतुसंसर्गामुळे होणारे रोग पटकन होत नाही असं दिसतं. दात, हिरड्या आणि एकंदर मुखाच्या आरोग्यासाठी कढीपत्ता उत्तम असतो. तोंडात गुळचट चव जाणवत असेल, चिकटपणा वाटत असेल, ब्रश करूनही दात स्वच्छ झाल्यासारखं वाटत नसेल तर कढीपत्ताची 5 ते 6 पानं चावून चघळावीत आणि सुटलेली लाळ थुकून टाकावी, यांनी बरं वाटतं. कढीपत्त्याची पानं उत्तम कृमीनाशक असतात. विशेषतः लहान मुलांमध्ये गुदभागी खाज येत असेल, स्टूलमधून बारीक जंत पडत असतील तर कढीपत्त्याची पानं बारीक वाटून पाव चमचा चटणी तयार करावी. यात अर्धा चमचा गूळ मिक्स करावा आणि सलग 15 दिवसांसाठी सकाळी अनशापोटी हे मिश्रण मुलांना खायला द्यावं. 15 दिवसांचा ब्रेक घेऊन पुन्हा 15 दिवस हा प्रयोग करावा. असं एकूण 3 वेळा केल्यामुळे जंत पुन्हा पुन्हा होण्याची टेंडन्सी नाहीशी होते असं दिसतं. डिसेंट्री झाल्यामुळे पुन्हा पुन्हा शौचाला जावं लागत असेल, आव पडत असेल तर बाकी काही न खाता भूक असेल तेवढी मऊ मुगाची खिचडी बनवावी. अर्धी खिचडी खाऊन झाली की लहान बोराच्या आकाराची कढीपत्त्याच्या पानांची चटणी खाऊन मग उरलेली खिचडी खावी, त्यामुळे लगेच बरं वाटतं. रोजच्या जेवणात कढीपत्त्याचा वापर करण्यामुळे पचन सुधारतं आणि अन्न अंगी लागण्यास मदत करते. नित्य परिचयातील अशाच अजूनही अनेक वनस्पतींचं आरोग्यामधील योगदान जाणून घ्यायचं असेल तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.